महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक संपली असून या निवडणुकीत सर्वच विजयी उमेदवार उत्सव साजरा करीत आहे, तर पराजित उमेदवार आपल्या पराभवाचे मंथन करीत आहे। भारतीय लोकतंत्रामध्ये निवडणुकीत सामान्य जनतेला आपल्या मतदानाचा हक्क बजावत आपले उमेदवार निवडण्याचा अधिकार आहे। मात्र उभे असलेल्या उमेदवारांमध्ये कोणताच उमेदवार जर तुम्हाला योग्य वाटत नसेल तर मतदाराच्या हक्कासाठी नोटा हे ईव्हीएम मशीनमध्ये बटन दिले जाते, हे दाबल्यास मतदान होते। पण हे मतदान कोणत्याही उमेदवाराला न होता ते मतदान म्हणजे वैचारिक फेरबदल करण्यासाठी असतो आणि हेच प्रमाण 2019च्या विधानसभा निवडणुकीत बघायला मिळालंय। एका अमरावती जिल्ह्याचा जरी विचार केला तरी अमरावतीमधील 8 विधानसभा मतदारसंघातून तब्बल 12,650 मतदारांनी नोटा या बटनाचा वापर केलाय। 2014 विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 2019 विधानसभा निवडणुकीत नोटा या बटनाचा वापर 20% वाढला असून 2014 पेक्षा 2019 विधानसभा निवडणुकीत मतदानाचा घसरता टक्का आणि याच विरुद्ध नोटाचा वाढता वापर हे निवडणूक आयोगाला, सर्वच प्रमुख पक्षांना व प्रशासनाला विचार करणे भाग पाडणारे आहे। यावर किती गांभीर्याने लक्ष दिले जाईल हे मात्र आता पाहणे आहे। विदर्भ न्यूज करिता डॉक्टर कुशल लोटे यांचा विशेष वृत्तांत।